People's News of the people, by the people, for the people. समाधान प्राथमिक मराठी विद्यालय सोलापूर या शाळेत ई-लर्निंग वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनंदन उपाध्ये व राधा अभिनंदन उपाध्ये उपस्थित होते. शाळेस मधुसूदन संतोष येलुरे सर, टिया लुधानी सॉफ्टवेअर कंपनी यांच्यातर्फे शाळेतील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांकरता 43 इंच LED TV व आहुजा कंपनीचा साऊंड सिस्टीम आणि 16 बेंचेस शाळेला भेट देण्यात आले. अभिनंदन उपाध्ये व सौ उपाध्ये यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ई-लर्निंग वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुनील बिज्जरगी, इम्तियाज यादगीर, मोहम्मद शेख, सदस्य कल्पना जाधव, उषा मोहिते, मुमताज शेख तसेच समाधान नगरमधील बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी सर यांनी शाळेतर्फे उपाध्ये परिवाराचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांना दिलेल्या भेटवस्तू दिल्याबद्दल मधुसूदन येलुरे सर व उपाध्ये परिवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुट्टे मॅडम यांनी केले तर करजगी मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सन्माननीय मुख्याध्यापक, इथे उपस्थित असलेले शिक्षक पालक संघाचे सदस्य, शिक्षक वृंद आणि माझे चिमुकले विद्यार्थी, आज आपण इथे एका छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. ते म्हणजे एक वर्गाचं ओपनिंग आहे ई क्लासचं. आणि असं क्लास प्रत्येक वर्ग व्हावं, माझी देखील, तांबोळी सरांची देखील, काटमोरे सरांची देखील आणि अत्तार सरांची देखील, म्हणजे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक शिक्षकाचं असंच इच्छा असेल. आणि हे पाहून पालक वर्ग देखील खुश होते. पहा बाळांनो, एक मिनिट, मी इथं भाषण देणार नाही, फक्त लक्ष दे. मी तुझ्यासाठी एक चांगलं असं गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आवडतं ना सगळ्यांना? ऐका आता. आज आपल्याला ज्या दानशूर व्यक्तीने मदत केलेलं आहे त्याचं नाव आहे मधुसूदन येलुरे. ते इथले नाही, ते मूळचे बारामतीचे. आणि आता त्यांना नोकरी लागलाय म्हणून ते पुण्यामध्ये स्थायिक आहेत. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून ज्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये लागले, जवळजवळ 7 ते 8 वर्ष त्यांनी तिथे कमवले. हे करत असताना देखील आपल्या समाजातील अनेक व्यक्तींना ते सहकार्य करत होते. आणि हे सहकार्य लागल्यापासून, म्हणजे पहिल्या वर्षापासून, पहिल्या पगारीपासून त्यांनी हे कार्य चालू केलं होतं. आणि हे त्यांच्या घरच्यांना, आम्हाला देखील माहित नव्हतं. आम्हाला देखील माहित नव्हतं. आणि असंच एकदा चर्चा करत असताना त्यांनी म्हणले की आम्हाला असं असं करायचं आहे, कोण असेल तर सांगा. परंतु ते इतका अभ्यास करतात, इतके अभ्यास करत असतात, दान देताना देखील जे आपण ज्या हाताने देतो त्या दुसऱ्या हाताला देखील कळू देत नाहीत. समोरच्या व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करून त्या व्यक्तीला जर गरज असेल तरच ते करतात.